प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बर्दापूर येथे लाईव्ह। अन्नदाताओं का सन्मान, समृद्ध राष्ट्र का निर्माण। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारा बर्दापूर येथील लोकांना लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे माहिती दिली। कार्यक्रमाला प्रदीप फोस्फाटे लिमिटेड, जय किसान यांच्या वतीने सूर्यकांत मुंडे, संकेत माने, अमजद पठाण, JKS लोकांना मार्गदर्शन करण्यात आले। शेतकरी बांधवांना जीएसटी मध्ये झालेल्या बदलांचा व त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे 42,000 करोड रुपयांची योजनांची पूर्तता कशा प्रकारे केली जाईल याची माहिती देण्यात आली। कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणून बर्दापूर गावातील चेअरमन विश्वनाथ जानकर हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून मोरे सिद्धू हे होते। प्रमुख उपस्थित म्हणून विकास मोरे पाटील हे होते व ग्रामपंचायत सदस्य सोनील मोरे, सुमित मोरे, सय्यद शाहेद, अशोक सिनगारे, विनोद गंडले, नितीन मोरे व गावकरी यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी इनामदार जहांगीर, बर्दापूर। सर्व ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि सरपंच तसेच ग्रामपंचायतीतील सर्व सहकारी बंधू आणि शेतकरी बंधू, कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे काही आपला कंपनीचा स्वार्थ नाही किंवा कुठलाही याच्यामध्ये कंपनीचा हेतू नाहीये। फक्त एक शेतकऱ्याशी संवाद साधता यावा आणि काही गव्हर्नमेंटच्या अनुदानित स्कीम असतील किंवा काही जे PM किसानद्वारे देण्यात येणाऱ्या सर्व स्कीम असतील त्या स्कीमचं व्यवस्थापन आणि माहिती पुरवण्यासाठी असे आपण प्रत्येक खेडोपाडी, प्रत्येक तालुक्यामध्ये 3 ते 4 ठिकाणी प्रत्येक कार्यक्रम असे घेत असतो। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूर्ण भारतभर आपल्याला माहिती आहे, पारादीप फॉस्फेट लिमिटेड एक नावाजलेली कंपनी जी की पूर्वी जय किसान या नावानं 1967 सालापासून KK बिर्ला साहेबांनी स्थापन केलेली आजपर्यंत जवळपास 60-65 वर्षापासून कार्यरत आहे। आणि आपण पाहत आहात की जवळपास 67 वर्षापासून जे PPL गोवाला जे आपला जवाहरनगर गोवा येथे युरियाचा प्लांट KK बिर्ला साहेबांनी त्यावेळेस स्थापन केला होता, तेव्हापासून ते आतापर्यंत एक भरोसा किंवा ज्याला आपण म्हणतो की क्वालिटीयुक्त खतं, गुणवत्तायुक्त खतं जे मार्केटमध्ये आपले उपलब्ध आहेत, जे की 1026 असेल, DAP असेल, DAP तुम्हाला माहिती असेल सम्राट DAP असतो, समर्थ 1026 आहे, सुपर फॉस्फेट आहे, त्याच्याबरोबर सर्व विद्राव्य खते आहेत। उपहार आहे जे शेतकऱ्यांसाठी देण्याचं ठरवलं आहे त्याचा जे आपण अवलोकन करत आहोत। त्याचबरोबर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जे पशुपालन असेल, मत्स्यपालन असेल, खाद्य असेल किंवा कृषी धंदा योजना असेल, ह्या योजनांचं उद्घाटन किंवा शेतकऱ्यांना आजपासून सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर आपण इथून पुढील जे संभाषण आहे ते माननीय प्रधानमंत्री यांच्या लाईव्ह आपण इथून कार्यक्रम पाहणार आहोत। आपण सर्वांनी इथं आवर्जून एवढ्या कामाच्या दिवसामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। फॉस्फेट लिमिटेड, संभाजीनगर। तर आजच्या दिवसाचं औचित्य आहे की अन्नदाताओं का सन्मान, समृद्ध राष्ट्र का निर्माण, जे की आता GST मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेतून GSTची काही जी बचत होणार आहे त्याच्या रिलेटेड आता हा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर त्याच्यामध्ये 3-4 योजनांचं मूल्यांकन आहे। त्यामध्ये PM धनधान्य कृषी योजना, दलहन आत्मनिर्भर मिशन याच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह सर्व शेतकऱ्यांना आज माहिती देणार आहेत। आणि हा मूळ कार्यक्रम पुसा राष्ट्रीय जे आपलं मेन रिसर्च स्टेशन आहे कृषीच्या रिलेटेड, तर तिथून हा कार्यक्रम लाईव्ह होतोय आता। तर पूर्णपणे सर्व खासदार वगैरे सगळे तिथे आहेत तिथे, त्यामुळे त्यांच्या आता याच्यामध्ये एक आपले कृषी खात्याचे मेन खासदार आहेत ते पण आलेले आहेत। त्यानंतर लाईव्ह सुरू आहे तर तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार।